आपल्याला प्रेम प्रकरणाच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात। कधी प्रेमासाठी आई वडिलांचा विरोध असतो, तर कधी मुला आणि मुलींचं एकमेकांवर प्रेम असतं। पण काही वर्ष झाल्यानंतर त्यांच्यातल्या एका व्यक्तीचं प्रेम कमी होतं, त्यानंतर भांडणं सुरू होतात आणि भांडणाचे रूपांतर टोकापर्यंत पोहोचत असतं। तर अशीच एक धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील हालोली गावातील कातकरी पाड्यामध्ये घडली आहे। हालोली गावातील 32 वर्षीय मुकेश राजेंद्र मिर्धा आणि नालासोपारा येथील संतोष भवन येथे राहणारी 40 वर्षीय सपना जितेंद्र वाकोडे यांचे प्रेम संबंध होते। प्रियकराचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम संबंध सुरू असल्यामुळे प्रियकराला जाब विचारणाऱ्या प्रियसीला प्रियकराने जीवे ठार मारल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास पालघर तालुक्यातील हालोली गावातील कातकरी पाड्यात घडला आहे। नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन येथे राहणाऱ्या 40 वर्षीय सपना हिचं मुकेश राजेंद्र मिर्धा याने फरशीच्या साह्याने सपनाचा खून केला आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा मनोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे। वसई तालुक्यातील नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेत राहणारी सपनाचे पालघर तालुक्यातील महामार्गालगतच्या हालोली गावातील कातकरी पाड्यात राहणाऱ्या मुकेश राजेंद्र मिर्धा याच्या सोबत गेल्या 8 वर्षांपासून प्रेम संबंध होते। दरम्यान मुकेशचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम संबंध सुरू असल्याचा संशय महिलेला आला होता। त्याचा जाब विचारण्यासाठी रविवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास कातकरी पाड्यातील मुकेशच्या घरी पोहोचली। यावेळी घरात असलेल्या मुकेश सोबत जोरदार वाद झाला। तू मला फसवली आहेस, तुझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करते, अशी धमकी तिने मुकेशला दिली। त्यामुळे मुकेशला राग आल्याने घरामध्ये शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत तिला घराच्या बाहेर अंगणात काढले। त्यानंतर घरासमोरच्या अंगणात असलेल्या कडप्पा म्हणजेच फरशीने तिच्या डोक्यावर प्रहार केल्याने गंभीर जखमी झाली होती। सपना ही गंभीर जखमी झाली होती। त्यानंतर मुकेश आणि त्याच्या घरच्यांनी तिला उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मृत महिला आणि मुकेश याबाबत चौकशी केली असता अपघाताबाबत संशय आला। पोलिसांनी खाक्या दाखवताच मुकेशने गुन्ह्याची कबुली केली। तर मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता BNS 2023 नुसार 103(1), 115, 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। तर त्याला अटक करण्यात आली असून सोमवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणी हालोली गावाच्या पोलीस पाटील सुवर्णा रमण सातवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुकेश मिर्धा याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे।